तर आपण आलो आहे जिमपाशी आणि गार्डनला नाही गेलं कारण की मला कंटाळा आता म्हणजे कंट्रोल टाकले आपण दिवस तर गॅप पाहिजे मूड थोडा फ्रेश दिसतोय की आपण काल फक्त आराम केले दुसरं काय पण नाही केलं पहिलं आता त्यापूर्वी जरा फ्रेश होतो तुम्हाला भेटतो मग आलो काढू पहिले स्टँड लावून घेऊ मोबाईलला तर काय करा ते आपल्याला मिळलं आहे बस एवढंच दुसरं काय नाही आणि हेडफोन्स आपलं MP3 म्युझिक प्लेअर एवढं जे आहे ते पूर्ण वर्कआउट कंप्लीट झालं हे सामान घेतोय आता आपण वेट चेक करू किती आहे काय नाही वेट आहे आता 68 की हप्त्यामध्ये 1 किलो 1.5 किलो आपलं वाढलं आणि आपण बघा बल्किंग तर म्हणलेच एक हप्ता झाला बल्किंगला तर लवकर आपली जाऊ 90-75 फॅट पण बाहेर येऊ द्यायचं नाही फक्त पण मारू कार्डिओ पण मारू मेंटेन ठेवू सगळं तर मग आपलं वेट वाढेल ग्रोथ पण होईल आज आहे आपला एपिसोड 50वा आपण बघा 50 दिवस तर गेले काय माहित अजून किती एपिसोड आपले लागतील हे शिकायला पण हे आलं ना तर पुढले पण चॅलेंज लवकरच येतील तर पहिले मी वॉर्मअप करून घेतो झाल्यानंतर पूर्ण वर्कआउट झाल्यानंतर मग भेटू तर भेटू नसतं नाही चेस्ट ॲब्स फक्त पुशअप डायमंड पुशअप मारला आहे माहीत आज मी काय मारणार आहे काय नाही मी पूर्ण वर्कआउट झालं भेटतो म्हणून नाही भेटलं तर मी विचार केले की वर्कआउट करताना नाही बोलायचं जेवढं होईल तेवढं आपण घरी बोलायचा प्रयत्न करू वर्कआउट करताना आपण जे बोलतोय ते आपली एनर्जीचा बोलणं कमी करू बघा काल 16 एपिसोड होता जस आत्ता वाजलेत बघा 10 वाजल्यात घरी 7 वाजता 3 तास जरा झोपलो जे आपला दिवस आहे ना 50वा एपिसोड मध्ये तेवढं काही खास नाही झाला म्हणजे तेवढं काही चांगला नाही झाला तुम्हाला बघितलं तुम्हाला कळलं चांगला झाला का नाही बघा मी हिंदू पुशअप मारलं 8 मारलं चुकीचं मारलं बरोबर मारलं तुम्ही ते कमेंट करा पहिला सेट बघून घ्या तर तुम्हाला नाव सांगतो वॉल हँड स्टँड पुशअप बघितला असेल पहिला सेट सांगितला आहे तुम्हाला वॉल हँड स्टँड पुशअप फक्त 4 मारले 3 फुल मारलं मेन गोष्ट म्हणलं तर माझं फोकस नव्हतं एक हप्त्याला आपल्याला असं होते सोमवार मंगळवार कारण की रविवारी रेस्ट केलेला असं मी माझ्या दिमागामध्ये फक्त विचार चालू होते 3 फुल मारलं आणि 1 हाफ मारलं मी माझ्या दिमागामध्ये विचारच चालते होता मारला असतं मी पटला असतं की एक दिवस रेस्ट केलं ना अशी आपल्याला जमतच नाही कारण आता पुढल्या रविवारी आपण जायचा प्रयत्न करू एक दिवस बी गॅप पडला ना आपल्याला फोकस राहत नाही वाटते की नको वाटते सोबत असंच झालं त्यामुळे आता रविवार पण नाही सोडायचा कटाळ येऊ द्या काय पण येऊ द्या प्रॅक्टिस आता नाही सोडायची काल मला एवढं मात्र कळालं की गेलं तरच आपण लवकर शिकतो गॅप सोडलं तर आपला घाम शूट करून नो रविवार नो रेस्ट बरं का सेट बघितलं असेल 3 फुल मारला आणि 1 हाफ मारला कारण की माझं लक्ष नव्हतं तरी चला दुसरं सेट बघून घ्या दुसरा सेट बघितला आहे आणि पूर्ण हाफच मारले मी तुम्हाला खरं सांगू का वारी आराम केलं ना आपण सोमवार आणि मंगळवार येतच नाही का माहीत ते पण मला असंच झालं फक्त मला बोलायला टाइम नाही भेटलं डेली या हप्त्यामध्ये आपण बोलायचा प्रयत्न करू संडे आराम केलं तर मंडे आपले लागतात एवढं संडे आपण आराम करतोय सोमवार तेवढे येतच नाही मला रविवारी पण जाऊ
नो रेस्ट, आराम नाही करायचं. दुसऱ्या सेटला पण असंच झालं, वापस मारला आणि त्यामुळे आपलं लोकेशन पण चेंज केलं आहे. आजूबाजूला मशीन होते, इकडे लेगची मशीन आणि इकडे तर तुम्हाला माहिती मशीन आहे का नाही की तुम्ही बैठला असेल. दुसऱ्या सेट आपण हाफ मारले कारण की आपलं लक्ष नव्हतं. तिसरे सेट बघून घ्या. तुम्ही तिसरा सेट बघितला असेल आणि मी थोडं काय तर चेंजेस केले. हे आणाल तर काय म्हणतात काय माहीत, हे टाकलं जिममध्ये असते त्याच्यावर मारायचा प्रयत्न केला. जेव्हा मी डाऊन गेलो ते सर्कल आलतो, तर खाली चालतो बाजूला सरकत होते. त्याच्यामुळं तिसऱ्या सेटला हा कारण झाला. मॅट खाली घेतलं आणि चालवतं बाजूला सर्कल आलं. मग मी एक फुल मारलं आणि 4 हाफ मारले. असं फक्त लेवरी केलं, मारलं. जाऊ द्या म्हणलं आता, कारण की गलती आपल्याकडं आहे, आपणच भोगलं पाहिजे. तेच माझ्यामुळं झालं. नेगेटिव्ह असतं तर आपण हाफ मारला नसतं. रेस्ट करून भेटू. पण थोडं 2 मिनिटाचा गॅप घेतलं तर, कारण की आपण कंटिन्यू बोलल्यामुळं गॅप घेतला पाहिजे तर आपल्याला मूड चेंज होत नाही आणि आपल्याला काही फ्रेश वाटत नाही आणि बोलायचं काही मूड होत नाही. मी पहिला सेट बघितलं, सांगतो हँडस्टँड. त्या सेटला पण मला असंच झालं, माझं लक्षच नव्हतं. जेव्हा मी थांबला तर तेव्हा वाटलं होतं की मला येतच नाही. बघितलंच असेल, कारण की मला थांबतच येणं गेलं. जेव्हा मी थांबलो तेव्हा पडलालो असं मला वाटलं की माझ्या हातामध्ये ताकदच नाही, मला येतच नाही. मी फर्स्ट टाइम करतोय, पूर्ण फोकस नव्हतं माझं. 100 सेकंद जेवढं थांबणं होईल मी तेवढं थांबायचा प्रयत्न केला. 1 सेकंद पण नाही थांबलं, कारण की माझं लक्ष पण नव्हतं. लोकेशन पण चेंज केलं तर आपण तुम्हाला माहितीच आहे. तर मग जवळ आपल्याला होतच असते असं. जेव्हा आपण 1 दिवस रेस्ट करतो, 2 दिवस आपल्याला त्रास होतो. टाइम आपण रेस्ट नाही करायचं बरं का. तर दुसरं सेट बघून घ्या. बघितला आहे दुसरा सेट, तुम्ही पण बघितला असाल. थांबलं 10 सेकंद थांबलं. जे हातामधलं असतं ना ते पूर्ण खराब झालं आहे. कंटिन्यू निघत होतं. लक्ष अर्धे तिकडं होतं, अर्धे काही लक्ष बाहेर होतं. परंतु मी जिमच्या बाहेर होतो, म्हणून माझं लक्ष नव्हतं. 10 सेकंद थांबलं. दुसऱ्या सेटला तर फक्त 5% आलं. तिसरं सेट बघून घ्या.
सेट तुम्ही बघितला असेल, असंच झालं, काही फरक नाही. फक्त मी हातामधलं काढलं कारण की दुसऱ्या सेटला मला त्रास होऊ लागला. कंटिन्यू निघत होतो म्हणून तिसऱ्या सेटला काढलं. आणि मी जेव्हा मी करायला तेव्हा माझ्या हाताला त्रास होऊ लागला. कारण ती गरजेचे आहे. खराब झालं, नवीन मागवलं पाहिजे. रविवारपासून येईल असं मला वाटतंय, कारण की डिलिव्हरी टाईम लागत आहे. तर जाऊन घेऊ, दोन्हीपैकी एक करू. तिसऱ्या सेटला पण सेम असंच झालं, माझं लक्ष नव्हतं आणि आपली सेफ्टी काढल्यामुळे आपला त्रास झाला. ट्विस्ट आहे पुढे, ते थोडं आपण गॅप घेऊ आणि तिसऱ्या एक्सरसाइजचे पण व्हिडिओ बघू. तिसरी एक्सरसाइजचं नाव सांगतो, बघितलं आहे मी, नाव सांगतो तुम्हाला. ॲडव्हान्स स्पाइक पुशअप. काहीतरी ट्विस्ट आहे. मारलं न मारलं, कारण की लोकेशन चेंज केलं, पूर्ण ब्लॅक दिसला होतं. मारल्यानंतर व्हिडिओ बघत होतो मी पहिल्या सेटचा. मध्ये काय झालं असेल, मला स्टँड तुटला आहे. व्हिडिओ बघितला असेल, स्टँड तुटलेलं. पण मी म्हटलं व्हिडिओ बघत थोडं वाकडं झालं मोबाईल आणि स्टँड तुटून गेला. खराब झालं आहे. जरा कसं आलं का आणि बघा म्हणलं, कारण की लोकेशन चेंज केलं ना, त्या माणसाचं लोकेशन चेंज केल्यानंतर व्हिडिओ बघायचा पैसे नाद्यामध्ये स्टँड तुटून मोबाईल तिकडे पाहिलं, स्टँड होतं. शूट केलं, म्हणजे खाली कुठं आडवं मोबाईल ठेवला आणि शूट केलं. सेटला बघा मी मारलं आणि ते पण हापापच मारलं, कारण की माझं मूडच खराब झाला. सेम असं झालं, हापापच मारलं, 7 मारलं, 8 मारलं. ते पण लोकेशन चेंज केलं, कारण की मोबाईल खाली ठेवल्यामुळं लोकेशन चांगले नाही गेली आणि माझा मूड खराब झाला. इथंच थांबलं. आणि जे चौथी एक्सरसाइज होती ना, 2 मिनिट थांबलं फक्त फ्रॉक स्टँडला. नाही थांबलं कारण की माझा मूड खराब झाला. शूट बंद केलं आणि घरी आलं. म्हणजे मी येत होतो घरी, अर्ध्या मध्ये माझं जिममध्ये पण लक्ष नव्हतं. जिममध्ये सामान होतं आणि अर्ध्या मधात आलं, कारण की सामान काय करायला, ते हेडफोन, पॉवर बँक. अर्ध्या मधातून वापस जिममध्ये गेलं आणि सामान घेतलं आणि बॅगेत टाकलं. मग घरी आलं. माझं लक्ष नव्हती. एक दिवस गॅप दिल्यानंतर आपली अशी वाट लागते. म्हणजे आपलं काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. मी फक्त 75% शूट केले आणि बिना शूटचं पण मी प्रॅक्टिस केलं आहे. तर चला मग आता 51 एपिसोडला भेट.